नमस्कार, कुक विथ कप्पीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी इथे दहीवडे केलेत. हे बघा किती सुंदर झालेत. दहीवडे बघून नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असणार. मी आता तुम्हाला दाखवते हे दहीवडे कसे करायचे ते. दहीवडे करण्यासाठी 1 कप मुगाची डाळ घेतली. ती डाळ 2 पाण्याने धुवून घेते. मुगाची डाळ 2 पाण्याने धुवून झाली. आता त्यामध्ये पाणी घालून भिजत ठेवते. 2 ते 3 तास भिजत ठेवणार आहे. जास्त वेळ नाही ठेवायची भिजत. हे बघा, हे 1 कप आहे. या कपाने मी 1 कप मुगाची डाळ घेतली आहे. नंतर आता 1 कप उडदाची डाळ घेते. तुम्ही तुमच्या घरातील कोणत्या पण वाटीचा माप घेऊन करू शकता. उडदाची डाळ 2 पाण्याने धुवून झाली आहे. त्यामध्ये आता पुन्हा पाणी ओतून घेते आणि आता ही डाळ भिजत ठेवायची 2 ते 3 तासासाठी. मेथी दाणे अर्धा चमचा. मेथी दाण्याने छान टेस्ट लागते. आपण इडलीमध्ये सुद्धा घालतो. ही डाळ झाकून ठेवते मी आणि 3 ते 4 तासांनी आपण ही डाळ वाटून घ्यायची. हे बघा, उडदाची डाळ छान भिजली आहे. आता मी त्यातलं पाणी काढून घेते आणि ते वाटून घ्यायचे आपल्याला डाळ. हे बघा, पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता मुगाच्या डाळीतलं असं पाणी काढून घेते. दोन्ही डाळी वेगळ्या वेगळ्या भिजवल्या आहेत. ही उडदाच्या डाळीपेक्षा बारीक असते, त्याच्यामुळे मी दोन्ही डाळी वेगळ्या वेगळ्या भिजवल्यात. आता ह्यातलं सुद्धा पाणी काढून घेते मी. हे बघा, आता दोन्ही डाळी ना एकत्र मी वाटून घेते. थोडी उडदाची डाळ घालते, थोडी मुगाची डाळ घालते. दोन्ही मिळून छान वाटल्या जातील. त्यामध्ये 8 ते 10 लसूण पाकळ्या घालते. 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालते आणि हा आल्याचा तुकडा आहे एवढा, तो बारीक चिरून घालते, म्हणजे कसं वाटला जाईल त्यामध्ये. आणि आता याची पेस्ट करून घेते. मी आता काय करते, सगळ्या दोन्ही डाळी एकत्र करून घेते आणि ह्या भांड्यामध्ये वाटलेलं काढून घेते. भिजवताना फक्त एकत्र नाही भिजवायच्या, कारण मुगाची डाळ थोड्याच्या डाळीपेक्षा बारीक असते, त्याच्यामुळे एकत्र नाही भिजवायच्या. आता वाटताना एकत्र वाटायच्या. हे बघा, डाळ वाटून झाली. मी ह्या भांड्यात काढून घेते आणि अशा प्रकारे मी सगळी डाळ वाटून घेते. चवीनुसार मीठ घालते. याच्यामध्ये मी 2 चमचे तांदळाचे पीठ घालते. आणि जास्त फेटायला नाही जमलं तर थोडा वेळ आपण ते फर्मेंट व्हायला ठेवूया. म्हणजे आता दही वगैरे सगळं करेपर्यंत थोडंसं फर्मेंट होईलच. हे झाकून बाजूला ठेवून देते. हे मी इथे पाव किलो दही घेते. त्यामध्ये 4 चमचे मी साखर घालते. चवीनुसार मीठ घालते आणि सगळं दही फेटून घेते. वडे तयार होईपर्यंत हे दही छान सेट होईल. हे बघा, मी काय केलंय, अर्धी वाटी चिंच आणि त्याच प्रमाणात थोडा जास्त गूळ घातलाय आणि तो गूळ घालून ही चिंच आणि गूळ शिजवून घेतले. आता हे मी मिक्सरमधून काढते. चिंच गुळाची चटणी करणार आहे मी. हे बघा, असं झालेलं आहे, छान पातळ झाले. आता ते मी गाळून घेते. हे चिंचेचं भांडं होतं, त्याच्यातच मी गाळून घेते. इथे चिंच गाळून झाली आहे. चिंच गाळून झाल्यानंतर चाळणीला जी चिंच लागलेली होती ती बाजूला काढून घेते.
हे बघा, हे चिंचगुळाचं पाणी आता मी आटवणार आहे आणि त्याची चटणी करते. मिक्सरच्या भांड्यातून पाणी काढलं होतं, ते पाणी घेतलं आणि आता हे आटवून घेते. त्यामध्ये अर्धा चमचाच मी लाल तिखट घालते, जास्त नाही तिखट घालते. थोडंसं मीठ घालते. थोड्या याला उकळी येऊ द्यायची. ह्या अशा तिखटाच्या गुठळ्या आहेत त्या फोडून घेते मी. थोडी टेस्ट बघते. हे बघा, ही चटणी अशी तयार झाली. आता मी थंड करायला ठेवते आणि मी इथे अर्ध्या पातेल्याला पाणी गरम करायला ठेवलंय. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालते, पाव चमचा हिंग घालणार आहे आणि पाणी साधारण कोमट होईल असं करून घ्यायचंय. कारण आपण दही वडे केल्यानंतर दही वडे त्या पाण्यामध्ये सोक व्हायला ठेवायचे आहेत आपल्याला. आता मी हे पाणी बाजूला ठेवून देते. मी आता इथे वडे तळायला घेते. वडे छान कुसकुशीत होईपर्यंत तळून घ्यायचे. वडे सोडून झाल्यानंतर थोड्या वेळाने परतवून घ्यायचे आणि छान सोनेरी रंगावर येईपर्यंत आपण वडे तळून घ्यायचे. हे बघा, इथे वडे सगळे तळून झालेले आहेत. मी झाऱ्यात काढून घेते. वडे आता तळून झाले. तळून झाल्यानंतर मी मगाशी जे कोमट पाणी करून ठेवलं तर त्या कोमट पाण्यामध्ये असे बुडवून ठेवलेत आणि हे बुडवून ठेवलेले वडे आपण सर्व करताना असे स्क्वीज करायचे, त्यातलं पाणी काढायचे आणि मग सर्व करायचे. चला आता मी वडे सर्व करते. कसे करायचे ते तुम्हाला दाखवते. वडे प्लेटमध्ये सर्व करून झाले. ते सर्व करून झाल्यानंतर जे आपण आंबट गोड दही तयार केलं होतं ते दही त्या वड्यांवरती मी पसरून घेते. आणि त्यानंतर त्याच्यावरती मी चिंचेची आंबट गोड चटणी जी केली होती ती चटणी त्यावरती घालते. ही चटणी छान लागते. दही जरी आंबट असलं तरी चिंचेची चटणी त्याच्यावर घातली तर खूप सुंदर लागतं. आणि त्याच्यानंतर चिमूटभर मिरची पावडर त्यावरती घालते. हे पहा, इथे झटपट दही वडे तयार झालेले आहेत. किती सुंदर झालेत बघा दही वडे. तुम्ही एकदा ट्राय करून बघा घरी तुमच्या आणि तुम्हाला आवडतील नक्कीच. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक